माननीय रणजित भैया शिंदे यांच्यामुळेच चिंचोली गावाला 30 लाखांचा दर रस्ता मंजूर। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने रणजित भैया शिंदे यांच्या शुभ हस्ते रस्त्याच्या कामाचे झाले भूमिपूजन। युवा नेते प्रणवदादा परिचारक यांचे भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती। पंढरपूर तालुक्यातील माढा मतदारसंघाला जोडलेल्या 42 गावातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे गाव म्हणजे चिंचोली भोसे या गावाला ग्रामविकास विभागाच्या वतीने आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने जवळजवळ 2,95,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला। या रस्त्यामुळे येथील वाड्यांवर त्यावरील सर्व अबालवृद्धांची आणि शाळकरी मुलांची मोठी सोय झाली असून आज जवळजवळ 700 मीटर एवढा रस्त्याचं काम होणार आहे। तालुक्यातील चिंचोली भोसे या गावाला रस्त्यासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचं भूमिपूजन सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे आणि पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणवदादा परिचारक आणि इतर मान्यवर यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। पंढरपूर येथे माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे साहेब यांच्या सहकार्याने ग्रामविकास विभागाकडून विविध रस्त्यांची सुधारणा आणि मजबूतीकरणासाठी 2,95,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यापैकी 8 ते चिंचोली भोसे रस्त्यासाठी 30 लाख रुपये निधीच्या कामाचं भूमिपूजन सोलापूर जिल्हा दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघाचे चेअरमन आणि भाजपा नेते माननीय श्री रणजितसिंह भैयासाहेब बबनराव शिंदे, भाजप नेते माननीय श्री प्रणव मालक परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी गणपतभाऊ पवार, नाना खंडेकर, विजय पाटील, संभाजी पवार, आबा पवार, प्रवीण पवार, सागर पवार, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। फक्त चिंचोली व क्षेत्रात नाही तर पंढरपूर तालुक्यातील 42 गावाला 2 कोटीपेक्षा जास्त तुम्ही निधी खेचून आणलेला आहे। आमदार साहेब 2 वर्ष झालं आमदार होऊन पण 1 रुपया सुद्धा माड्यामध्ये निधी आला नाही। नुसतं सोशल मीडियावर आमदार साहेबांचं काम दिसतं आहे असं बोललं जाते, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता पंढरपूरच्या 42 गावामध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जवळपास 2.25 कोटी रुपयाचा निधी या वारीच्या वेगवेगळ्या कामाच्या बाबतीत आणि गट ब मधून जवळपास 2.25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। आणि ह्या सगळा निधी मंजूर होत असताना कामाच्या बाबतीमध्ये आज आम्ही या ठिकाणचं चिंचोलीच्या रस्त्याचं नारळ फोडायचं उद्घाटन भूमिपूजन करण्याचं काम केलं, परंतु ह्या रस्त्याला जवळपास 30 लाख रुपये मंजूर आहेत। 700 मीटरचा हा रस्ता आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून चिंचोली भोसेच्या लोकांची सातत्याने मागणी होती की हा रस्ता झाला पाहिजे म्हणून, आणि त्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांनी हा रस्ता मंजूर करून दिलेला असल्यामुळं ह्या रस्त्याचं काम 700 मीटर होतं आहे। खरं तर हा रस्त्याची गरज 2 ते 3 किलोमीटरच्या रस्त्याची गरज आहे, परंतु आत्ता सध्या 700 मीटरचा रस्ता हा मंजूर झालेला आहे। आणि कामाच्या बाबतीमध्ये काल आम्ही बटुंबरेमधला 65 एकराच्या तिकडं जाणारा रस्ता त्याचाही काल नारळ फोडला। अशा पद्धतीनं काही कामं आणि निधी या 42 गावामध्ये मंजूर केलेले आहेत। त्याचीही कामं या वारीच्या निमित्ताने लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीनं उद्घाटनं आम्ही आज करून घेतलेली आहेत। चिंचोली भोसेचा रस्ता मंजूर झालेला आहे, पण ज्यावेळेला आम्ही सरपंच ग्रामसेवक यांना एस्टिमेटबद्दल माहिती विचारली तर ग्रामसेवक आणि सरपंच यांना एस्टिमेटबद्दल माहिती नाही। कुठं तर ठेकेदार कुठं तर दाबण्याचं काम केलं जातंय का या माध्यमातून? नाही, आता मला इस्टिमेटच्या बाबतीमध्ये तुम्हाला जिल्हा परिषदेच्या डेप्युटी इंजिनियरकडनं इस्टिमेट मिळू शकते। फक्त या निमित्ताने गावकऱ्यांना विनंती करायची की बऱ्याचदा निकृष्ट कामं होऊ शकतात, त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे। गावकऱ्यांनी लक्ष देऊन इस्टिमेट बघून काम इस्टिमेटमध्ये जसं आहे त्या पद्धतीचं काम होतं आहे का नाही ही गावकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, कारण एकदा निधी मिळाल्यानंतर पुन्हा 4-5 वर्ष त्या ठिकाणी निधी मिळत नाही। साहेब, तुम्हाला आज माढा तालुक्याचे पानजण रस्त्यासाठी अध्यक्ष तुम्हाला पद मिळालं आहे। भविष्यामध्ये माढ्याचा काय विकास होईल ह्या तुम्हाला अध्यक्षपद मिळाले, काय फायदा होईल माढ्याचा? मतदारसंघामध्ये सगळ्याच गावांमध्ये शेत रस्ते आणि पानंद रस्त्याची फार मोठी समस्या आहे। अनेक ठिकाणी काही रस्ते बंद आहेत, आडवाडवी किंवा स्थानिक अडचणींमुळं वादामुळं रस्ते बंद आहेत।
काही रस्ते आहेत परंतु त्याची अवस्था एवढी चांगली नाही आणि शासनाने मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना सुरू केलेली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये किमान प्रत्येक गावामध्ये एखादा तरी रस्ता जसा निधी पुढच्या टप्प्यात उपलब्ध होईल त्या पटीत प्रत्येक गावाला ह्या पानंद रस्त्याची जिथं जिथं समस्या आहे ते सोडवून त्या ठिकाणी निधी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. रस्त्याच्या दर्जाबाबत कायम प्रश्न विचारला जातोय. भाईसाहेब, तुम्ही काय अधिकाऱ्यांना काय सूचना देणार आहेत का? शेवटी आम्ही जरी सूचना दिल्या तरी शेवटी रोज बघण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी नसतो. त्याच्यामुळं ते इस्टिमेट गावकऱ्यांनी बघून थोडंसं गावातल्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.